नमस्कार मंडळी. तब्बल 2.5 महिन्यांच्या विश्रांतीनंतर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत तुम्हा सगळ्यांचा आवडता विनोदी कार्यक्रम, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा भरपूर हसवण्यासाठी सज्ज आहेत सगळे हास्यरथी महारथी. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत आहे. कौतुकाची पोतडी घेऊन तयार आहेत दोन्ही दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज आपल्या हास्यजत्रेत उपस्थित आहेत सुभेदार या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं देखील आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर्वप्रथम या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, अजय पुरकर, मृणालताई कुलकर्णी आणि चिन्मय मांडलेकर. सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, उद्याच्या 15 ऑगस्टच्या निमित्तानं आज भरतीये ग्रामसभा. चला तर बघूया या ग्रामसभेचा नेमका अजेंडा काय आहे ते. जे दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले इरसाल गावकरी. थांबा एकदम चिको. कशासाठी जमलेलो आहोत आपण? मुळात आपण ही सभा कशासाठी करतोय आपण आज? उद्या 15 ऑगस्ट आहे की नाही? दरवर्षीप्रमाणे आपण 15 ऑगस्टला एक शपथ घेतो गावच्या विकासासाठी. त्या अनुषंगाने तर ती शपथ घ्यायची आहे. तर कोणाच्या सुपीक डोक्यात काही कल्पना आहे का? मास्तरानू, ह्या गोष्टीला माझा विरोध आहे. काय समजलं? मोरे, काय झालं? काय झालं? काय झालं? दरवर्षी आपण शपथ घेतो, त्यातली एक तरी शपथ पूर्ण झाली आजपर्यंत? त्याची चौकशी व्हायला पाहिजे, उच्चस्तरीय. हा मग मोरे बोलतात ते एकदम बरोबर आहे. आपण शपथ घेतो पण ती पूर्ण कोण करत? कोण बोलतंय बघा? हा माणूस बोलतोय. लक्ष द्या याच्याकडे. ह्याच्या मुलं गेल्या वर्षीची सगळी आपली शपथ अर्धवट राहिली. काय योजना ठरली होती? गावात ठिबक सिंचन आणायची. यांनी तहसीलदार ऑफिसला पत्र लिहिलं नाही. त्याच्यात काय लिहिलं नाही? आम्हाला बदक सिंचन पाहिजे. ते पण खुले. त्यांनी 5 बदकं पाठवलं नाही. हा माणूस वृक्षारोपणला रिक्षारोपण म्हणतो. याचा मराठी धड नाही. मला तर पहिलं म्हणायचंय, नाश्त्याला याला सगळ्यांनी मिळून 12 खडी भरवा. अरे ते लिहिताना थोडीशी चूक झाली माझ्याकडनं. थोडी चूक केली सरपंचांनो. नाही तर काय? तुम्ही परत लेटर पाठवलात. त्यात काय लिहिलं तुम्ही? काय? गावात ठिबक सुरेश आणायचंय म्हणून. सुरेश काय तुमचं जावं आहे काय? अरे झाली वासरून एकदा तू. त्याच्यात काय एवढं? मास्तरांनो, हळू हळू. मी काय म्हणतो, बोल. 15 ऑगस्टच्या निमित्ताने मराठी भाषा, तिचं व्याकरण आणि आपले सरपंच यांची एक ऑनलाईन मीटिंग लावूया काय? पम्या, नाही, कसं आहे, मराठी भाषा त्यांची एकदाच काय हमरातुमरी होऊन जाऊ दे. एक अजिबात असं काही करायचं नाहीये. झाली त्यांच्याकडून एकदा चूक. अरे झाली एकदा वासरून. एवढं बोलाल मला? मास्तरांनो, नाही काय तर मीटिंगचा आता जरा लवकर आटपा. नाही माझ्या बारकी ताप इलो ना, माझ्या घरी जाऊचा. हो जा तुम्ही पहिले घरी जा. तुमच्या बारक्याला सांभाळा, हरकत नाही. आपण मूळ मुद्द्यावर येऊया का? मुद्दा हा आहे, उद्या 15 ऑगस्ट आहे. आपल्याला एक अशी शपथ घ्यायची आहे गावच्या विकासाच्या अनुषंगाने, जेणेकरून आपल्या सगळ्यांचं भलं होईल. अशी शपथ आहे का कोणाच्या डोक्यात? आहे का काही विचार? मास्तरांनो, बोल बोल कोको बोल. मी काय म्हणताय, गावचो सांस्कृतिक विकास व्हावो म्हणून मी या गाण्याचो क्लास उघडू काय? मग हे गावात एक कानाचा डॉक्टर पण ठेवा. काय चालला? म्हणजे कसं क्लास मधून पोरं बाहेर येतील आणि डायरेक्ट कानाच्या डॉक्टर कडे जातील. कानपाट फोडतलंय. बघतो कसं? नाही डॉक्टरांनो, नाही म्हणजे डॉक्टरांवरसून माका आठवला, आपल्या गावात आपण एखादं डॉक्टर आणलो तर कायमस्वरूपी.
नाही म्हणजे माझ्या बारकी ताप इलो तर माका त्याका घेऊन जाऊ गावताला नाही. नाही, मी काय म्हणतो त्याच्यापेक्षा ना कायमस्वरूपी तुमच्या डॉक्टरना घरात ठेवा. कशाला म्हणजे डॉक्टर यांचा बारकी आणि ताप डॉक्टर खेळतील ना. कसे बोलतात कसे बोलतात म्हणजे? थांबा रे. नाही. सतत म्हणू नका मोरे, सतत म्हणू नका. भांडू नको म्हणजे काय. बरोबर बोलतायत त्या. गावात एक कायमस्वरूपी डॉक्टर असायला हवा, लक्षात घ्या. बरोबर. काय होतं मग वेळ पडली की आपल्याला त्या तालुक्यावरून डॉक्टराला बोलवावं लागतं फटफटीवरनं. तर मागे एकदा जेव्हा सरपंचांना अटॅक आला होता तेव्हा गावची किती त्रेधा तिरपीट उडाली होती. नाही तर काय केवढा आनंद सगळ्यांना. चिको, त्रेधा तिरपीट म्हणजे आनंद नव्हे. होय काय? त्रेधा तिरपीट म्हणजे घाई गडबड झाली होती सगळ्यांची. काय झाली होती? काही गडबड झाली. तर मुद्दा काय आहे, आपलं नशीब चांगलं की अर्ध्या वाटेत जाईपर्यंत सरपंचांचा जो हार्ट अटॅक आहे तो पुन्हा गेला. शपथ काय घ्यायची ते ठरवा ना रे बाबा. मास्तर मला काय वाटते आपण सरपंच बदलायची शपथ घेऊ. हे पण चांगला. बेस्ट आहे ना. म्हणजे आता आपल्या गावाला तरुण तडफदार नेतृत्वाची गरज आहे. मोठा माझ्या समोर बसले हे सगळं वाचायला. मग काय मागच्या 26 जानेवारीला झेंड्याला वंदन करायला गेले, स्वतःचा हात लागून पडले. काय करायचं त्यांचं? आता अरे सरपंच हा आपला. वचर्या म्हणजे असं जरा करताना पाय सरकला. एवढं खोटं बोलशील? खोटं काय बोलतो त्यात? आणि बोललंच पाहिजे तुम्हाला, कळलं काय? भाषण द्यायला जातात, यांचं भाषण कमी, यांच्या फंबलवर 8-8 दिवस अख्खा गाव हसत असतो. नाहीतर काय, माझं नाव चिकू, हा हे मला कुचा म्हणतात. अरे, अगं अरे आपण काय सरपंच निवडलाय का काय? मनोरंजनाचं साधन निवडलंय आपण? भावलाय काय हो? अरे बावला कसला नटूक बावला ता सरपंच होतात वासाडे. मास्तरानू शपथ जर घ्यायची असेल तर मुंबईची नटी गावात येणार नाही अशी शपथ घ्या. कशाला? अरे कशाला म्हणजे काय आहे, गावातले जे स्थानिक कलाकार आहेत स्त्री पार्ट करणारे तर त्यांचं काय होतं ते ग्लॅमर. हा त्याचं ग्रामर कमी होतं. ग्लॅमर नाही ग्लॅमर. हा मग ते काहीच कमी होतं ना. हो मोरेनू, भाऊ. अख्ख्या गावात स्त्री पार्टी करणं तुम्ही एकमेव हा, नटात. मग? स्वतःची सोय करताय काय? स्वतःची मग तू कर ना. अरे आम्ही काय दुसरं सौंदर्य बघायचंच नाही. अरे सौंदर्य बघायचं मला काय मी काय नाही भाग काय 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 वेगळा विषय नका काढू. माझ्या मते मुंबईची नटी गावात आली पाहिजे. का म्हणजे हे 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 नटीचं पात्र करतात. 4 बाजारात जाऊन सामान आणून कोंबून भरलेली पिशवी आम्हाला नाही बघायची आहे. आम्हाला नाही बघायचं आहे. काय बघायचे? आम्हाला ओरिजिनल बघायचं. मुंबईची नटी आली पाहिजे गावात. अहो कसं आहे, मुंबईची नटी आली ना की गाव सगळा हिरवागार होतो. अहो सरपंच पण लवकर उठतात कधी. हा विषय आहे का आता? हा विषय आहे का? शपथ घ्यायची की नाही त्या संदर्भात कुणी काही बोलणार आहे का? मी काय म्हणतो, नागरिकांच्या घरासमोर जी जागा आहे का ना, जी पायवाट आहे ना, ती जरा खड्ड्यातच आहे. तिकडे कायम पाणी तुंबतं. तो माझं असं म्हणणं की तिकडे जरा ब्रिज बांधला तर बरं होईल. अहो तिकडे ब्रिज बांधायची काय गरज आहे? नाही तर. तिकडे फक्त कमरेपर्यंत पाणी तुंबतं. अरे वसड्या तुझ्या कमरेपर्यंत, पण माझ्या गल्याची येते त्याचं काय? मी काय म्हणतो, ब्रिज बांधण्याचा खर्च करण्यापेक्षा तुम्ही उंची वाढवायच्या गोळ्या घ्या ना. ते पण बरोबर आहे. आलेलं आहे इतकंच म्हणणं आहे. मास्तरांनो, मी काय म्हणताय, आपण ना मारामारी न करण्याची शपथ घेऊया. काय आला आपणा का ना या वर्षीचं तंटामुक्त गाव असं अवॉर्ड मिळूच होतो, पण या दोघांच्या मारामारीचा व्हिडिओ व्हायरल झालो. मनान आपला सर्टिफिकेट टाईप करता करता रवला. या दोघांमुळे गावाची इज्जत गेली आपली. इज्जत काय गेली? भांडलाच कशाला मग? भांडलो कशाला म्हणजे? व्हिडिओ व्हायरल झालो तो. हो दे काय याने काय केलं माहितीये? मी काय केलं? यांचे जे नेते आहेत ना त्यांनी त्या बाजूच्या गावातल्या नेत्यांबरोबर हात मिळवणी केले ना आपल्या गावातला रस्ता तोडलाय. तुला कोणी सांगितलं रे? कोणी सांगितलं काय? व्हॉट्सअप ग्रुपवर आले. दाखवू तुला? दाखव ना मग. दाखवतो ना तुला. तू काय केलं माहितीये काय? काय मास्तर भाऊसाहेबांबद्दल काय काय बोलत होता? गावातली काहीतरी फालतू 4-5 गोळा करतो त्यांना सांगत बसतो का त्यांच्या विरोधात उगाच? ज्या भाऊसाहेबांनी मास्तर आपल्या गावाचा विकास केलाय, हा ज्यांनी एवढं काम केलंय आपल्या गावासाठी, त्यांच्याबद्दल बोलतो. हा त्यांचे वडील म्हणतो की चोर होते, भामटे होते. तुझी लायकी आहे काय बोलायची? प्रूफ आहे आमच्याकडे. लायकी आहे काय बोलायची? प्रूफ आहे आमच्याकडे. काय उभा आहे? कसला प्रूफ आहे? तालुक्याला एका माणसाने पुस्तकात लिहिलेलं आहे, त्या भाऊसाहेबांचे वडील भामटे चोर होते, लिहिलेला प्रूफ आहे. कसला पुस्तक सांगतोयस मला? ज्यांनी स्वतःच पुस्तक लिहिलं आणि त्यांनीच प्रकाशित केलं ते पुस्तक. अरे त्या पुस्तक लिहिणाऱ्यांना मारला पाहिजे पकडून खरं तर. आणि जाऊन ना स्वतः पुस्तक वाचते भावडे नीट वाच. त्यात त्यांनी हे पण लिहिलंय, हे सगळं ऐकिवत होतं म्हणून.
कळलं काय? अरे पण लिहिलंय ना, प्रूफ आहे ना आमच्याकडे. मग मी पण पुस्तक लिहिन उद्या. लिहितो ना. आणि ह्यांचे जे नेते आहेत ना, जे दादासाहेब, त्यांच्याबद्दल लिहितो. त्यांना बापच नव्हता म्हणून. बस आता. मूर्खांनो, भांडायला आला इथे तुम्ही. लाज नाही वाटत तुम्हाला? कोणाविषयी बोलताय तुम्ही? दादासाहेबांविषयी आणि भाऊसाहेबांविषयी, जे महापुरुष आहेत, ज्यांनी आपल्या गावासाठी, या तालुक्यासाठी, या जिल्ह्यासाठी मरेपर्यंत काम केलं, ज्यांच्यामुळे आज तुम्ही सन्मानाने जगताय, त्यांच्याविषयी बोलताय तुम्ही. लक्षात ठेवा, काजव्याने कधीही सूर्यावर थुंकू नये. आपल्या गावासाठी झटलेले दादासाहेब, भाऊसाहेब, त्यांची विचारधारा वेगळी असेल, पण आज त्यांनी जे कार्य केलं ना, त्यामुळे तुम्ही सन्मानाने जगताय, ताठ मानेने जगताय. कळलं ना? मूर्ख, त्यांच्याविषयी बोलताय आणि हमरी तुबरीवर आलाय, मारामारी करताय. कोण आहात? कोण तुम्ही? नागरिक आहात की ट्रोलर्स आहात? कुणीतरी काहीतरी छापलं म्हणून विश्वास ठेवला, कुणीतरी काहीतरी पाठवलं म्हणून विश्वास ठेवला. लक्षात घ्या, प्रत्येक छापील गोष्ट खरी नसते. कधी कधी खोटी गोष्ट खरी भासवावी म्हणून ती छापून सुद्धा आणतात. आणि आपल्या गावचा जर कधी ऱ्हास झाला ना, तर तो फक्त आणि फक्त या व्हॉट्सअपवरच्या फॉरवर्डेड मेसेजमुळेच होईल. लक्षात घे सावत्या. कुणीतरी काहीतरी द्वेषयुक्त मेसेज पाठवला, तुमच्या डोक्यात काहीतरी विष पेरलं, तुम्ही ते समाजात पसरवायला निघालात. सारासार विचार करण्याची बुद्धीच नाही राहिली का तुमच्यात? नाही आलेलं आहे माझ्या लक्षात. 15 ऑगस्ट निमित्त आपण एकच शपथ घ्यायची, ती म्हणजे या गावचा सुज्ञ नागरिक म्हणून मी कुठल्याही द्वेषयुक्त मेसेजला फॉरवर्ड करणार नाही. कुठल्याही महापुरुषाबद्दल जर कुणीही कुठल्याही अर्वाच्य अश्लाघ्य भाषेत काहीही वक्तव्य करत असेल, तर त्याला माझ्या फोनमध्ये मेसेजमध्ये थारा देणार नाही, ते मेसेज फॉरवर्ड करणार नाही, ते मेसेज तात्काळ डिलीट करीन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक जातीला, धर्माला, पंथाला, स्त्रीला, पुरुषाला आदराने वागवेन. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे संविधानाने प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे. भारतात सर्वोच्च स्थानी असलेल्या त्या संविधानाचा सुद्धा मान राखेन, आदर ठेवेन. तरच आणि तरच आपण या गावात एकोप्याने आणि शांततेने राहू. कळलेलं आहे तुम्हाला? मी एक काम करतो, आता आधी घरी जातो, ही जी शपथ आहे ती व्यवस्थित रचतो आणि ती तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवतो. बाकी पुढे काय करायचं ते तुम्हाला कळलेलं आहे. लगेच आपण ती डिलीट करून टाकायची. का? तुम्हीच बोलत ना, फॉरवर्ड करायची नाही, लफरी होणार नाहीत. सरपंच, मला या माणसावर विश्वास नाही. मी एक काम करतो, मी हे लिहून देतो. चिकू, एक कुठल्या तरी प्रिंटिंग प्रेसला घेऊन जा आणि छान ती छापून आण आणि प्रत्येकाच्या घरोघरी पॅम्पलेट वाटली. सगळ्या घरोघरी पॅम्पलेट वाटलं की त्यांना सांगायचं लगेच फाडून टाकायची, कारण छापून आलेली प्रत्येक गोष्ट खरी नसते. सरपंच, तुम्हाला एक माहिती आहे का हो? काय? तुमच्या बुद्धीने तुम्हाला फार आधी ट्रोल केलेला आहे. म्हणजे घरी जा मूर्खा. चला, मी सांगितलेलं कळलेलं आहे. उद्या सकाळी 7 वाजता शाळेत ध्वजारोहणासाठी आपण भेटतोय. चला, भारत माता की जय. निघा. वा 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 वा. ग्रामसभा नेहमीप्रमाणे झकास हसून हसून आमची त्रेधा त्रिपीट झाली. हाच रसिक प्रसाद दा. फार सुंदर लिहिलं होतं. म्हणजे रंजन करता करता डोळ्यात अंजन घालण्याचा हा प्रयत्न अत्यंत स्तुत्य होता. उत्तम सांघिक सादरीकरणाचा अप्रतिम नमुना होता आजचा परफॉर्मन्स. ग्रामसभा नेहमीच रंजक होते आणि त्यातनं दरवेळेला काहीतरी मेसेज पण दिला जातो. 7 पुरुषांच्या समोर एकदाच नाही असा आवाज. हा हा हा, क्या बात आहे. वा 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 दादा, मजा आली. सई क्वालिटी परफॉर्मन्स होता.
त्रेधा तिरपीट ह्याचं कधी असं म्हणजे फिजिकल एक्सप्रेशन होईल याचा मी स्वप्नात विचार केला नव्हता. आणि अरुणदा हे फक्त आणि फक्त तुम्ही करू शकता. आणि इतकं सुंदर शब्दाचा अर्थ समजला तुमच्या ॲक्शनमधून. लाजवाब. चिन्मय दादा, तुला कशी वाटली आमच्या या इरसाल गावकऱ्यांची ग्रामसभा? मी खरं तर इथे आज एक चाहता म्हणून जास्त आलोय. कारण जसं म्हणतात ना की झोपेच्या आधी 2 गोळ्या घेऊन झोपायचं, तसं 1-2 स्किट्स बघूनच आम्ही आमचा दिवस त्याच्याशिवाय जात नाही, संपत नाही. खूप मजा आली. आणि ऑफकोर्स त्रेधा तिरपीट हे मी पण आता त्रेधा तिरपीट बोलतो. त्रेधा तिरपीट. हो दादा, थँक्यू सो मच. गावकऱ्यांना तुम्ही जी उद्या शपथ घेणार आहात, मला असं वाटतं प्रत्येक भारतीयानं ही शपथ घेतली पाहिजे. इतकी सुंदर ती शपथ आहे. त्या लिखाणासाठी, त्या शपथेसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. शेवटची शपथ होती ना, ते सगळं गोस्वामी सरांनी डिझाईन केलं. गोस्वामी सरांसाठी जोरदार टाळ्या. क्या बात सर, क्या बात. थँक्यू सो मच फॉर दिस. थँक्यू गाईज. टिपडा. मंडळी, एका हिरोनं घेतलाय सिनेमा वास्तवदर्शी करण्याचा वसा. त्यामुळे आता तुम्ही मात्र सहकुटुंब हसा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्यजत्रेतल्या अतरंगी विनोदवीरांचं. हे बंद करे बंद कर. या डिरेक्टरला बोल इकडे. आहे सर. हे काय दिले तुम्ही? मोजडी दिली यार मला. निदान मापाची तरी द्या. लग्नाचा आहेर द्यायला चाललोय का मला सांग? युद्धाचा सीन आहे ना, मोजडी कोण देतं यार? फक्त रिहर्सल साठी आहे सगळं सर. रिहर्सल नाही. काल मी शूटिंग कशामुळे कॅन्सल केलं? काल पण हेच कपडे होते. हे काय आहे यार? हे काय आहे? पुठ्ठ्याचं आहे अरे. अरे बाहेर बघा रे जरा, रेफरन्सेस घ्या ना. दिग्पाल लांजेकर यांची फिल्म बघा. त्यांच्याच सेटवर ना आणलंय हे रेंटवर. हरकत नाही, दुसरीकडे बघा ना, वेब सिरीज आहे त्या बघा ना. प्रॉब्लेम काय तुम्हाला? युद्धाची फिल्म आहे ना. बायोपिक कुणावर करतोय आपण? बायोपिक कुणावर करतोय? उत्तर दे ना मला तू. अप्पासाहेब पुरचुंडे. कोण होते अप्पासाहेब पुरचुंडेकर? कोण होते? अंडरम बॉलर होता तो? कोण होता? कोण होता सांग ना. योद्धा होते. योद्धा होता ना. मग त्या तोडीचे कॉस्ट्युम नकोत? अरे शिरस्त्राण पाहिजे लोखंडाचं. हे चिलखत पाहिजे ना त्याला. अशा जाळ्या बिळ्या पाहिजेत ना अशा लोखंडाच्या. अरे बूट पाहिजेत असे. अरे आप्पासाहेब मोठा योद्धा यार. सर सगळं येत आहे, फक्त रिहर्सल साठी हे आता घातलंय ना. कोरिओग्राफ करून ठेवूया, म्हणजे ते सामान आलं की लगेच शूट करता. आलं की मी शूटिंग सुरू करणार. मला रिहर्सलची गरज नाही. सर असं नका करू ना. काल त्यासाठी मी शूटिंग कॅन्सल केलं होतं. कॅन्सल केलं होतं की नाही? एक्झॅक्टली सर. नहीं मेरे को सुनने का नहीं, हमरे का नहीं सुनने का है. वो हमको जब आएगा वो हमका शुरू करूंगा. हमके नहीं सुनने का है. ओके सर, आपण सरांचं क्लोजेस्ट शूट करून घेऊया. सर तुम्ही सेट आहात ना सर? मी अभिनेता आहे. इलेव्हन्थ आवरला नको ना असं प्लीज. प्लीज आपण तुमचे क्लोज करून घेऊया. तुम्ही रेडी आहात ना सर? हे विचारते, रेडी आहात ना? कधीपासून? 7च्या कॉल टाइमला मी 6:45ला मेकअप करून रेडी असतो. इंडस्ट्री आहे मॅडम. काहींना टॅलेंटमुळे कामं मिळतात, काहींना वेळेवर आल्यावर कामं मिळतात. काय बोलली? ती म्हणते वेळेवर आपण सुरू केलं असतं शूट तर काही प्रॉब्लेम झाला नसता. त्यामुळे आपण तुमचे क्लोज काढून घेऊया. चालेल ना सर? तुम्ही स्क्रिप्ट वाचली आहे? 7च्या कॉल टाइमला मी सरांचे क्लोज करून घेऊया. चल तुम्ही ते इकडनं घेता ना, ते फोन कर ना बाई, फोन कर ना. सर थोडंसं फक्त इथे बसता का? म्हणजे त्यांचे क्लोज काढून घेता येतील. मी बाजूला हटणार नाही. मी इथेच बसणार. जोपर्यंत ते ओरिजिनल सगळं येत नाही मी इथेच बसणार. काय काय करायचं तुम्हाला करा. सर मागे वा फक्त. नाही होणार. नाही होणार. येत आहेत. फोन कर ना. कुठे आहेत ते? नमस्कार. आले. सर नमस्कार सर, वेळेवर आलात सर. थँक्यू सो मच फॉर कमिंग. या ना प्लीज. सर ओळख करून देते. सर हे यशवंत पुरचुंडे सर, ज्यांच्या आयुष्यावर आपण चित्रपट बनवतोय ना, ते आप्पासाहेब पुरचुंडे. त्यांचे खापर पण तू, यशवंत पुरचुंडे. अरे बापरे. नमस्कार. अरे बापरे समीर. अरे तुम्ही का ते? हो नमस्कार. तुम्ही आज आलात यार. खरंच यार माझं भाग्य की मी तुमचं दर्शन पाया पडतो. सर काय? अरे नाही.
आम्ही तुमचे मोठे फॅन आहे आम्ही पाया पडलो अरे नाही नाही हो, तुम्ही काय पडताय हो आप्पा साहेबांचं रक्त आहे तुमच्या तर मी पाया पडतो नाही सर हो आप्पा साहेबांचा रोल करायला तुम्ही तयार झालाय खरं तर मी पाया पडलो नाही नाही हो आप्पा साहेबांचं तुमच्या बरोबर काय सांगू तुम्हाला पाया नाही नाही हे बघा खरंच सांगू का आप्पा साहेबांबद्दल मला खरं तर काही आता सुचत नाही पण मी पाया पडतो मला पाया अरे नाही यार अरे मी तुमच्या पण पाया पडतो यार नाही मी आप्पासाहेबांचं कोणी नाहीये. चल 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 अरे खुर्ची दे रे बाबा खुर्ची दे खुर्ची द्या खुर्ची दे खुर्ची दे बसा बसा हा सर पटकन बोलून घ्या म्हणजे सुरू करता येईल आपल्याला ना. साहेब तुम्ही आलात एवढं बरं वाटलं ना यार क्या बात आहे यार क्या बात आहे हे आप्पा साहेबांचा रोल मी करणार आहे हे जेव्हा मला कळलं ना साहेब हवा काटा आला आत काटा आला मी खरं सांगतो तुम्हाला अंगात काटा आला म्हणजे अरे आप्पा साहेब म्हणजे काय वाटलं तुम्हाला अरे केवढा मोठा योद्धा होता तो क्या बात आहे कॉस्ट्युम ते आले का सगळं चिलखत वगैरे आलंय हो चला यांनी आणलंय चिलखत ते मी घालून घेतो तुमच्या समोर एक सीन करतो मग चला त्यांनी आणलंय कुठे मी स्वतः घेऊन आलो आहे ते म्हणजे स्वतः आप्पा साहेबांनी युद्धामध्ये जे जे काय घातलेलं होतं ते सगळं घेऊन आलो इथं मी काय सांगताय काय तुम्ही म्हणजे काय आप्पा साहेबांनी 12 युद्ध ज्यावर जिंकले हो सगळं चिलखत आहे तुम्हाला सांगतो शिरस्त्र नाही ढाली आहे त्या आप्पा साहेबांनी ज्या तलवारीनं वार केले की नाही ती तलवार सुद्धा घेऊन आलो आहे चला मग घालू या सुरू करूया का आप्पा साहेब म्हणजे माझ्यासाठी नाही असं पाहिजे हे काळ करूया ना जर पण हो करूया आपण हे काळ जर तुम्ही सामान काढा घ्या हे काळ जर अवेलेबल करून दिलं असतं उषा उषा काय ती ईशा तर किती बरं झालं असतं काल काय त्या लोकांनी ना काहीतरी कचकड्याचं दिलं हे पुठ्ठ्या बिठ्ठ्याचं मी नाही म्हणतो या जनरेशनचा प्रॉब्लेम काय माहितीये का यांना ना 1-2 ठिकाणी ते लोक असिस्टंट डिरेक्टरशिप करतात आणि यांना वाटतं आता पिक्चर येतो अभ्यास नाही ना त्यांचा अभ्यास करायला पाहिजे आजूबाजूला काय चाललंय हे बघायला पाहिजे ना बघतो क्रिस्टोफर नोलन नाव ऐकलंय कधी क्रिस्टोफर नोलन त्याचा पिक्चर आलाय ओपनर आहे का बघितलाय बघितलाय का ओपन हायमर ओपन हा जो काय तो बघितलाय का मला सांगा नाही आता प्री प्रोडक्शन चालू आहे फिल्मचा हा मी रात्री 12चा शो बघितला ऑथेंटिसिटी पाहिजे ऑथेंटिसिटी कळलं का हा तो टॉम क्रूजचा एक आलेला आहे मिशी तिसबगुल बघितलाय मिशन इम्पॉसिबल हा पण बघितलाय का नाही हाच आहे हा तीच ते बघितलाय का 61 वर्षाचा माणूस आहे स्वतःचे स्टंट स्वतः करतो चिन्मय मांडलेकर बघितलाय त्यांचं काय नाही आल्यात तर बघून घ्या सजेस्ट माधुरी दीक्षित बघितली आहे त्या कुठे आल्यात नाही त्या नाही आल्यात पण जनरल एक बघून घ्या त्यांच्याकडे त्याने तुम्हाला सांगतो माधुरी दीक्षित काय कमिटमेंट आहे काय ऑथेंटिसिटी आहे त्यांनी 30 किलोचा एक ड्रेस घेतलेला किती 30 किलोचा एक ड्रेस घेतलेला पापों के हमको है हम कौन है असा एक पिक्चर होता आणि त्यात घुमडा में नाचे मोर कौवा कौवा असं गाणं त्यांनी केलं सर हम आपके हे कोण हम आपके हे कोण असा पिक्चर आहे आणि कौवा कौवा हे गाणंच नाही इंडस्ट्रीत तो जो ड्रेस होता तो देवदास मध्ये घातला होता माधुरी दीक्षित हा कोण आहे हा कोण आहे कोण आहे म्हणजे हु इज दिस गाय हा कोण आहे सर आपल्या फिल्मचा विलन आहे भुजंगराव करतोय ना हा विलन करतोय ऑफकोर्स आपल्या चित्रपटात हा मेन विलन हा करतोय हो सर आज 0 रेटिंग आहे तुमच्या कास्टिंगला 0 रेटिंग आहे ह्यांच्या कास्ट अरे विलन कसा पाहिजे विलन असा पाहिजे ना त्याची एंट्री अशी जोरदार पाहिजे ना हे कसलं आहे तुमच्या समोर लहान वाटायला हवं म्हणून तो विलन आहे ना नाही याचं काय माहिती का मी आहे ना ऐक बाळा मी सुपरस्टार आहे तू विलन आहेस पण मी बिझी आहे हे ऐका हे जे उलट बोललाय ना हे मला आवडलेलं नाही हो समजाव याला हो सर हे आपल्याला आता पुढे जायला हवं ना घ्या आप्पासाहेबांनी स्वतः घातलेलं आहे बरं का हे हे बघ हे वळता येत नाही हे जर एवढं आहे ना ओरिजिनल आहे ना होती नाही हे माझ्या हातात द्या हळू अरे बाप रे आप्पासाहेब हे आप्पासाहेबांनी घातलंय म्हणजे आशीर्वाद दिला वाटतं आप्पासाहेबांनी सर घाला चला बापरे जड आहे हे थोडंसं जड आहे घाला चला अरे नाही कसं रे मला सांगा मी युद्धाला चाललोय का आलो युद्धावर अरे काय करताय काय झालं होतं उलट तेच म्हटलं मी घातलं त्यांनी असं कसं होईल असं केलं आणि वार केला लपलो असं नाही होऊ शकणार हा चला घाला पटापट
वा सर वा 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 सर वा वा सर मस्त सर. हा आप्पासाहेब दिसायला लागलेत बरं का तुमच्यात आता. हा आप्पासाहेब दिसायला लागलेत तुमच्यात. हा छान झालंय म्हणजे चांगलं वाटतंय ना. हा मला पण हे होतं बाबा आहे का मजा. अब देखो बाय फिल्म का ये देखो बाय मजा देखो. हा मस्त करून घेऊया मशीन आपण आता. तुम्ही सर तिथे बसता का जरा मॉनिटरवर. इथे बघायला बसू शकता तुम्ही तिकडे. हा चला चला करायचं. अरे आप्पांचे आशीर्वाद आहे. उत्तम होणार सगळं काम. ओके ना सर. अरे एकदम ओके. मॅडम तलवार घेतो. ऑफकोर्स ऑफकोर्स सर. अरे एकदम सोडू नका. डोकं काय झालं सर पण तुम्हाला सांभाळावं लागेल. मी सांभाळतो. मी अवलंबून होतो ना तुमच्यावर. तुम्ही असं एकदम हात सोडून मला जर सांग काय. ओके आता सोडतायत ते. जड आहे जड. मी उभा करू तुम्हाला सर. बॅलन्स नाही. ओके उभं करू का. थोडं जड आहे. हा चला सर. ओके रेडी सर. वाव व्हेरी ऑथेंटिक सर. चला करूया आपण सीन. येस सर. फील्ड क्लिअर हंडे खुर्च्या उचल. चला सर इकडे. आता हे दिसतं ना कोरिओग्राफी ऑथेंटिक व्हेरी ऑथेंटिक. चला इथे जसं ठरलंय तसं. काय होतंय सर. हे आहे. सर बरे आहात ना. असं का करताय. काय होतंय का. थोडं जड आहे. मगाशी मला वाटलं होतं पण थोडं जड आहे. सर ऑथेंटिक आहे म्हटल्यावर होणार. चला चला असं समजा समीर चौगुले नाहीत असं समजा. आप्पासाहेब आहेत असं. हा आप्पांचा आशीर्वाद आहे. उत्तम. चला 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 टेक. तलवार द्या. चला तलवार पाहिजे. आप्पांची तलवार असेल ना. आपली सर कोरिओग्राफी लक्षात आहे ना. I'm okay. सर तलवार म्हणजे आमच्या खानदानाचा मान आहे. अरे म्हणजे काय. खाली पडून द्यायची नाही. व्यवस्थित सांभाळून. अरे पाहिजे. चला आप्पासाहेब झाले. ओके रेडी. चला फील्ड क्लिअर. चला ते काढायचं ना. काढा ना ते. जरा कोणी काढेल का. चला हा बाजू. येस थोडी हलकी झाली. चला सर रेडी. सर तुम्ही म्हणालात म्हणून सगळं ऑथेंटिक आणलंय आपण. वाव इट्स लुकिंग वंडरफुल सर. ओके सर रेडी ना. अरे ढाल कुठे. ढाल द्या. ढाल द्या. ढाल आहे मग ढाल घ्या. पण हे ढाल गरजेचे आहे. सर कोरिओग्राफी तशी ठरली आहे ना आपलं की तुम्ही असं करता. पण आम्ही आत्मचरित्र वाचलं. कधी ढालीबद्दल कधी काही लिहिलेलं नाही. आप्पासाहेबांनी स्वतः वापरलेले ढाल आहे. मला कदाचित ते एक पान असं तिथे झालं असेल. ढालीबद्दल सर प्लीज सर सनडाऊन होतोय सर. प्लीज चला ना सर. मी जस्ट एक हे आहे म्हणजे हे तो मुद्दाच नाही. सर कमॉन सर. तलवार तेवढी सांभाळा बरं का. तलवार सांभाळ. खाली पडून द्यायची नाही. तुम्ही काळजी करू नका. ते सर नाही पाडूच देणार नाही. म्हणजे हे असते तलवार म्हणजे कसं. सांभाळा तेवढं. सर एकच सीन करायचा आहे आपल्याला. कमॉन सर. सर कमॉन सर. सर चला. ओके रेडी का सर. होतंय चला. सर पोझिशन करून द्या. फर्स्ट पोझिशन. एक नंबर. सर तलवार पोझिशनला घ्या ना प्लीज. ओके रेडी सर. ओके रोल कॅमेरा. रोलिंग. आप्पा एक अग्निकुंड. गाथा आप्पांच्या संघर्षाची. एक मिनिट थांबा. नाही तलवार घेते. तलवार बरं. हे काय आहे. तलवार हे आता काय बोलतो. सर सिनेमाचं नाव आहे. पहिला शॉट आहे ना आपला. अरे पण मग ते असं बोलतात का त्याच्या आधी काही. पहिला शॉट आहे सर. मुहूर्ताचा शॉट आहे. असं बरोबर आहे. काय होतं मी ते श्वास रोखून होल्ड करतो आणि एवढं लांब आहे तर माझ्या ताकद जाते ना. पटपट त्यांना बोलायला पटापट. हो ती आता पटपट बोल. सर पहिला सीन आहे आणि एकच सीन करायचा आहे आज. प्लीज सर. ओके सर प्लीज. डोळ्यासमोर ठेवा. आप्पांचा आशीर्वाद. समीर चौगुले ना आप्पा. सोडू सर. समीर सर. होतंय व्हेरी ऑथेंटिक सर. वा रेडी सर. ओके रेडी रोल कॅमेरा. रोलिंग. आप्पा
एक अग्निकुंड गाथा आप्पांच्या संघर्षाची. प्लीज लवकर पुढे. सीन 2 टेक 2. तुम्हाला सांगितलं होतं तलवार खाली पडून द्यायची नाही म्हणून. तलवार म्हणजे कशी अशी घेतली पाहिजे का नाही? तसेच मला सांगतो ज्याच्या हातनं तलवार खाली पडते की नाही बोकाच्या वड्या बरोबर त्याला तळतोय त्याला आम्ही. काय जोर तलवार धरायची. सर सॉरी सर. सर काय जोर बी राही का नाही अंगात. सर सर मी माफी मागते ते आता नाही खाली तलवार सांभाळा तेवढे कसं आहे हो खानदानाचा आमचा मान असतो देऊ. तलवार आप्पासाहेबांची तलवार. सर एकच सीन करायचा प्लीज. काय झालं मी काहीच नाही तुम्ही केलं. तिथे का जाताय? तलवार तिथे घेऊन आली मला. मी काहीच नाही केलं. चला मी करतो. सर प्लीज या ना सर प्लीज. चला सर कालच्या सीन मधले ते कचकड्याचे ते वापरूया का आपण जरा बरं पडेल जरा. नाही कसं ऑथेंटिक पाहिजे ना. नाही 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 हे खूप कमाल दिसतंय. तुम्ही मॉनिटरवर एकदा येऊन बघा. हे खूप छान नाही भारी दिसतंय. आप्पा दिसताय दोन शेमटी तुम्ही. नाही चला सर तुम्ही करू शकता. तुम्ही आप्पासाहेब दिसताय. चला प्लीज मॉनिटर. ओके फील क्लियर. हाथ में जो बेटकुळे होत आहे ना वो फुकताय. चला सर करूया का पण. चला चला फील क्लियर. ओके रेडी. तलवार वर. सर प्लीज सॉरी तुम्ही फील्ड मध्ये नका जाऊ असे. ओके रेडी. रेडी का सर. सर तुम्ही जा ना. सर ओके रेडी. घेतो शाबास. अरे मग कसा बसा मी तिकडे उभा शाबास मला पाडतो. करतोय ना यार. माझ्या बरोबर करतोय ना यार. काय मुंडवळ्या बांधले घ्या मागे ती. शाबास ठरलेलंच नव्हतं ना रे. काय शाबास नको ना देऊ. शाबास सर माती खाल्ली तरी नको ना देऊ जवळ. चला ना प्लीज सर करूया ना सर प्लीज प्लीज. आपण उठे कमॉन सर. कमॉन सर. चला करू शकता सर. कडक मध्ये. सर तुम्ही प्लीज सर प्लीज इकडे या. चला चला. ओके चला सर कमॉन सर. चला ओके रेडी. पाणी हवंय. चल कर. रेडी ओके. रेडी आहे सर सगळे सायलेन्स. ओके रेडी. रोल कॅमेरा. रोलिंग. आप्पा DDLJ कसं म्हणतात तसं मनाने मोकळी होणार बाबा. अरे नाही रे ताकद माझ्यात आता. ओके सर आपण एंड स्लेट देऊ नको आता देऊ. आयडिया केली मी घुसली असं झालं रे. सर प्लीज सर. ओके नाही स्लेट नाही. चला ओके रेडी. पोझिशन. हेच आप्पा पिप्पा नको आहे मला. सर प्लीज फर्स्ट पोझिशन नीट सर प्लीज. होणार चला. वरतून घे फक्त. लवकर घे. ओके रोल कॅमेरा. लवकर घे. ऍक्शन. अरे तू तलवार काय माणूस आहे काय हो. सांग सर. अरे ओके सर. सर पाणी आणा. सर ह्याच्या आईला आप्पाला का दुसऱ्यांदा मिळाली. वा 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 सम्या सलाम आहे तुला सलाम. तुझ्या मेकबिलीफमुळे असं वाटलं की मनाचं ओझं तुझ्या अंगावर पडलंय की काय. इतका स्ट्रॉंग मेकबिलीफ होता तुझा आणि इतकं कन्व्हिक्शन पॉवर तुझी इतकी भयानक आहे. ला जवाब. गॉड ब्लेस यू ऑल. सुपर परफॉर्मन्स सगळ्यांचा. अप्रतिम कॉन्सेप्ट होती आणि अप्रतिम सादरीकरण होतं. ला जवाब. मजा आली. मृणालताई. सर्वप्रथम समीर आणि अख्खी टीम तुमचं खूप मनापासून अभिनंदन. सहकुटुंब महाराष्ट्राची हास्यजत्रा आता पुन्हा नवीन सीझन त्याचा सुरू झाला. याचा अत्यंतिक आनंद मी व्यक्त करते. प्रसाद आणि सई मला तुमचं खूप कौतुक करावं असं वाटतं की दर वेळेला प्रत्येक सीझनला प्रत्येक एपिसोडला वेगळं विनोद या विषयावर बोलत राहणं ही सोपी गोष्ट नाही. पण ती तुम्ही करताय याबद्दल तुमचं खूप मनापासून अभिनंदन.
मंडळी, आपल्या सगळ्यांची लाडकी लॉली आज पोहोचली एका राजकीय मंचावर. त्यामुळे आज विनोदाला बहुमत मिळणार हे मात्र नक्की. हे धमाल प्रहसन घेऊन आपल्या समोर येत आहेत अर्थातच जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. हॅलो हॅलो, माईक टेस्टिंग माईक टेस्टिंग. दादासाहेबांचं थोड्याच वेळ तिथं आगमन होत आहे आणि दादासाहेब आलेले आहेत. गाडी पार्क केली ना व्यवस्थित? हा बनू, झाली का सगळी मॅडमच्या पक्षप्रवेशाची तयारी? हो दादा. लय मोठा सेलिब्रिटी आहे. हो दादा. करतील ना व्यवस्थित पक्षप्रवेश? हो दादा. समजवलं ना सगळं व्यवस्थित? हो दादा. करू का मग अनाउन्स? हो दादा. एवढंच डायलॉग आहे आज? हो दादा. चल करतो या. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनींनो, मंडळी, सध्या आपल्या राज्यात काय परिस्थिती आहे तुम्हाला माहिती आहे. आमच्या पक्षात येण्यासाठी सगळेच लोक सध्या आसुसलेले आहेत. असाच एक तुमच्या आमच्यातला एक सामान्य चेहरा, जो सामान्य असला तरी अतिशय लोकप्रिय आहे, असा चेहरा आज आमच्या पक्षात जाहीररित्या प्रवेश करतोय. ज्यामुळे आमच्या महिला आघाडीच्या आणि एकंदरीतच आमच्या पक्षाची ताकद वाढणार आहे. आमचा पक्ष अजून सक्षम होणार आहे. तर मी मंचावर आमंत्रित करतो मिस लॉली यांना. खिचीकडे करा. अरे कोणीतरी फ्लॅशेस मारा. नॉट ओनली क्लॅप्ड, प्लीज स्क्रीमिंग, शाउटिंग, प्लीज व्हिस्लिंग. मॅडम म्हणजे? अरे म्हणजे कोणीतरी ओरडा, किंचाळा, कोणीतरी शिट्ट्या मारा. प्लीज फ्लाय युअर फेटा अँड न्यूड युअर हेड. काय बोलता तुम्ही? म्हणजे तुमचे फेटे उडवा आणि तुमचं डोकं डंगू बुंगू करा. कारण आता टीव्ही समोर सिटिंग आणि होल फॅमिली फ्लटिंग. लॉली इज रिटर्न. होल फॅमिली फ्लटिंग नाहीये, ते होल फॅमिली लाफिंग असं आहे. या दॅट इज दॅट. हाय हाय व्हेरी मच. हे आपल्या महिला आघाडीचं प्रमुख होणार आहे? हो दादा. ही सेलिब्रिटी आहे? हो दादा, सेलिब्रिटी फेमस आहे त्या. मी नाही पाहिलं कुठल्या सिनेमात. मी त्यांचे पिक्चर तुम्हाला डाउनलोड करून देतो, बघा, कमाल आहे. डाउनलोड. तर मंडळी, मिस लॉली आता आपल्या जनमानस लोकहक्क जागरूक पक्ष या पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. येस येस, खांडू बरोबर बोलतायत. मॅडम, खांडू बोलू नका, खांडे पदाधिकारी आहे मी. ऍक्च्युली मी प्रेमाने सगळ्यांना असंच बोलते, हो की नाही बनुकडी? बनुकडी तुला बघतो नंतर. मॅडम या इथे पोडियमवर बोला. त्यामुळे मी पण तुम्हाला प्रेमाने असेच बोलणार. खांडुकली, पुंडुकली, टुंडुकली, टुंडुकली. ते त्यांना त्याचं प्रेम आहे. मॅडम या इथे या, पोडियमवर आपलं मनोगत व्यक्त करा. नको पोडियम नको, मला पोडियमची गरज नाहीये. लॉलीचा आवाज हा जनमानसांच्या तळमळापर्यंत पोहोचलेला आहे. लॉली हितनं मदनच करेल तिचं जे काही मनोगत व्यक्त करायचंय. तर लॉलीच्या भगिनींनो आणि भगिनींच्या बंधूंनो, लॉलीच्या दिवाणांनो, लॉलीच्या परवानांनो, लॉलीच्या मस्तानांनो, लॉलीच्या पागलांनो. बोला बोला, पुढे पुढे. मुद्द्यावर या, मुद्द्यावर या, मुद्द्यावर या. खांडूला डायरेक्ट मुद्द्यावर यायला आवडतं वाटतं. नॉटी खांडू. कुठं नेऊन जाळू तुला? अरे काय आणलंयस? तर लॉली आज या पक्षात पक्षाचा दांडा पकडून प्रवेश करणार आहे. अरे दांडा बोलली मॅडम. दांडा नाही, पक्षाचा झेंडा तुम्ही हातात घेऊन प्रवेश करणार आहात ना? खांडू, झेंडा कशावर लटकवलाय? दांड्यावरच लटकवलाय ना, की स्ट्रॉवर लटकवलाय? नुसताच फडफडवताय तुम्ही हाताने घेऊन. दांड्यावरच आहे ना झेंडा. तुम्ही प्लीज लॉलीचे नट बॉल्ट काढू नका. नट बॉल्ट म्हणजे काय? चुका काढू नका.
फॉल्ट म्हणता तो नटबॉल्ट कुठला कुठे चिपकवलंय तुम्हाला दॅट इज दॅट मंडळी द्या इकडे. तर मी आमच्या या जनमानस लोक हक्क जागरूक पक्षाचा हा झेंडा मी लॉलीजींच्या हातात देऊन त्यांचा पक्ष प्रवेश करतोय. टाळ्या. मॅडम काय झालं? काय? काही नाही, काहीतरी आठवलं. काय? सेम असाच दांडा होता. काय? माझा कपडे वाळत घालायचा दांडा सेम असाच होता. मी एकदा अशीच माझ्या बाल्कनीमध्ये उभी होती. बाल्कनीमध्ये मी माझे कपडे वाळत घालत होती तर माझ्या हातातनं दांडा निसटला आणि पाण्यामध्ये बुडला. ऐका ना मॅडम, ते आता नको ते नका आठवू. सध्या आपण पक्ष प्रवेश करूया. हा येस. तर मंडळी, मिस लॉलीनी आज आपल्या या पक्षात प्रवेश केलाय आणि हायकमांडच्या आदेशानुसार आज आम्ही त्यांची मुंबईच्या महिला आघाडीच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करतोय. मॅडम, तुमचं मनोगत सांगा की इथे काय यावं असं वाटलं तुम्हाला? नक्कीच. तर मंडळी, आज या ठिकाणी मी लॉली सांगू इच्छिते की या ठिकाणी आज हा जो पक्ष आहे, जनाला सोडलं मनाला लोक बघतात, या पक्षामध्ये मी आज इथे प्रवेश करते. नाही मॅडम, जनाला सोडलं, ते नाव नाहीये. जनाला सोडलं, जनमानस लोकहक्क जागरूक पक्ष. ओके ओके, सॉरी, मी रॉंगले. सॉरी माय मिस्टेक, सॉरी. तर मंडळी, आज मी ही लॉली आज या ठिकाणी सांगू इच्छिते की जनाच्या मनाला सोडलं रात्र जागूत आहेत लोक. ऐका ना. चुकलं का काही? मॅडम, तुम्ही पक्षाचं नावच नका घेऊ. बरं, ठीक आहे, ठीक आहे. तर आता हा जो पक्ष आहे, या पक्षात आज लॉलीने प्रवेश केला आहे. आता तुम्हाला सगळ्यांना क्वेश्चन पडला असेल की लॉली राजकारणात कशी ऑली. येस, खरंय. तर मंडळी, आज या ठिकाणी मी सांगू इच्छिते की राजकारणातले काही शब्दप्रयोग हे लॉलीला अत्यंत लोकप्रिय आहेत, अत्यंत आवडतात, मनाला बाहुले. तर पहिला जो शब्द आहे या ठिकाणी राजकारणातला तो म्हणजे बैठक बोलवा. दुसरा शब्दप्रयोग आहे स्टँडिंग कमिटी. आणि तिसरा अत्यंत महत्वाचा आणि माझा लाडका शब्द तो म्हणजे शब्दप्रयोग कामाचा आढावा घ्या. मॅडम, कामाचा आढावा घ्या असाय ते. कामाचा आढावा घ्या कुठे? दॅट इज दॅट. कामाचा आढावा घ्या. हा, ठीक आहे. तुम्ही मध्ये मध्ये माझे नका नटबॉल्ट काढू, तुम्ही बाजूला व्हा. तर मंडळी, या ठिकाणी मला हेच सांगायचंय की राजकारणात अनेक शब्दप्रयोग वापरले जातात आणि अनेक राजकारणी असं सुद्धा बोलतात की बंद दाराआड आमची चर्चा झाली. तर लॉलीला सुद्धा बंद दाराआड चर्चा करायला खूप आवडते. मला सगळ्या पक्षाच्या नेत्यांना हे सांगायचंय, लॉलीचं खुलं आव्हान आहे. खुलं आव्हान. दॅट इज दॅट. माझ्या मराठीच्या चुका काढू नका, माझं मराठी उत्तम आहे. तर लॉलीला सगळ्या नेत्यांना खुलं आव्हान करायचंय की ज्यांना कोणाला बंद दाराआड चर्चा करायची असेल त्यांनी लॉलीला भेटा, कारण लॉलीला फक्त बंद दाराआड चर्चाच करायला. तर मंडळी, मिस लॉलीने आपलं मनोगत इथे व्यक्त केलंय आणि याच मुहूर्तावर मला माझा वचननामा जाहीर करायचा आहे. गेल्या कित्येक वर्ष तुम्ही मला सतत निवडून दिलं. यंदा आपल्या प्रभागात ना मी पुन्हा एकदा उभा आहे आणि म्हणून मला खांडूजी आवडतात, कारण खांडू हे नेहमी उभे असतात. मला पडलेले, हरलेले उमेदवार अजिबात आवडत नाहीत. मला सांगा खांडूजी, तुम्ही कुठे, किती वाजता, कुठल्या रस्त्यावर उभे असता? तुझ्या आईला तू पण खूप हसावलं. भारी. सई, मस्त परफॉर्मन्स होता. मला लॉलीची खूप आठवण आली 2 महिने. म्हणजे कधी एकदा भेटतीये लॉलीला असं झालं. नमा, तुला कधी एकदा भेटतीये
ह्यामध्ये आणि लॉलीला कधी एकदा भेटते यामध्ये खूप फरक आहे. तर म्हणजे तुझी तर आठवण येतेच, पण तुझ्या कॅरेक्टर्सची सुद्धा आठवण येते. म्हणजे तू किती पोचली आहेस आमच्या मनात हे लक्षात घे आधी. आणि लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळे या परफॉर्मन्सचे फॅन आहेत. कारण तू ज्या प्रकारे तुझी देहबोली असते आणि तू ज्या मॅनरिझम्सनी हे कॅरेक्टर उभं करतेस ते फार एंटरटेनिंग असतात. आणि तुला कायम माझ्या भावाची तगडी साथ असते, त्यामुळे तुमची भट्टी कायम छान जमते. खूप मजा आली. वा वा वा. तर मंडळी, आजच्या भागात इथेच थांबतो आहोत. भेटूया उद्याच्या भागात. उद्या देखील सुभेदार या चित्रपटाची टीम आपल्यासोबत असणार आहे, त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.